गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर इकडे वाजले सकाळचे 7 आणि आता इकडे माझ्यासाठी चहा करते मी. तर रातचा टिफिन मी केला होता आधी, पण तो की नाही शॉर्ट्समध्ये वगैरे टाकेल मी. तर इकडे म्हटलं चला आता अंघोळ वगैरे करून घेऊया. चहा घेतला की त्यानंतर फ्रेश वगैरे झाले मस्त आणि देवपूजा वगैरे करून घेतली. मग बाकीची कामं माझी तर आज की नाही आहोंचा टिफिन नव्हता. मग म्हटलं चला देवपूजा निवांत करून घेतली. त्यानंतर किचन ओटा वगैरे क्लीन करायचा होता. काही भांडी होती माझी आणि कसं असतं ना की आपल्या कामांचं की जोपर्यंत म्हणजे कितीही घर आवरा, कितीही क्लीन करा, पण जोपर्यंत भांडी आवरली जात नाही तोपर्यंत म्हणजे कामं झाली किंवा पसारा आवरलाय असं अजिबात वाटत नाही आपल्याला. म्हणजे माझं तरी तसंच आहे. तर म्हटलं चला ते पण क्लीन करून घेऊया. त्यानंतर मग दुपारची वेगळी कामं आणि परत आज की नाही मी मस्त असं DIY पण तयार करणार आहे. ते पण तुमच्याशी शेअर करायचंय मला. तर म्हटलं चला त्याच्या आधी हे क्लीन करून घेऊया. सगळं स्वच्छ आवरून घेतल्यानंतरच मला आवडतं म्हणजे दुसरं माझं जे स्वतःचं काम करायचं असतं ना मला, ते करायला मला तेव्हाच आवडते जेव्हा माझी घरातली कामं झालेली असतात. आणि सगळ्यात आधी तर मी क्लिनिंगलाच महत्त्व देते. कारण कसं आहे ना, की आपण जर का हाऊसवाईफ आहोत, म्हणजे आपण गृहिणी आहोत, तर मग एक उत्तम गृहिणी बनण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो, की सगळं नीटनेटकं आणि व्यवस्थित करूनच मग माझी कामं मला करायला आवडतात. तर कदाचित म्हणजे त्या चक्करमध्ये कधी-कधी मग माझं असंही होतं, की बऱ्याच वेळा व्हिडिओ मागे पडतात किंवा मग व्हिडिओ टाकला जात नाही. पण मग मला तेही आवडत नाही. कारण कसं आहे ना, की आपण फक्त राहतोय म्हणून राहतोय असंही मला आवडत नाही. घर असं व्यवस्थित क्लीन असलं, कोणी येऊ दे, नको येऊ दे, मला आवडतच क्लीन करून ठेवायला. कपड्यांच्या घड्याही मी रोजच म्हणजे करून ठेवत असते. असं पसारा मला आवडत नाही. ह्या रूममध्ये पसारा, त्या रूममध्ये पसारा. वरती आत्ता म्हणजे एक साधं बेसिक उदाहरण देते तुम्हाला. आता स्वेटर रोजच लागतात, जर्किन रोजच लागतात आता थंडीचे. तरीसुद्धा मी ते हँगरला लावून ठेवते कपाटात. काढून ठेवलेले असतील तर असं नाही की लागतात म्हणून वरच पडू द्यायचे. तर असं इथपासून असतं माझं. म्हणून मग म्हटलं चला जाऊ दे आता जास्तच बडबड झाली. इकडे आता म्हटलं चला हे क्रॉकरी सेटचं जे कपाट आहे ना, तर ते क्लीन करून घेते म्हटलं. आणि हे जे गुल्लड आहेत ना, तर बरेच वर्ष झाले आणलेलीत बरं का. राज अगदी लहान होता तेव्हापासून. पण तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगत असते की माझ्याकडे की नाही खूप साऱ्या वस्तू अशा मी सांभाळून ठेवते, जपून ठेवते म्हणजे. व्यवस्थित वापरते. त्यामुळे ते असं हे होत नाही म्हणजे खराब होत नाही किंवा फुटत वगैरे नाही. तर ते गुल्लड की नाही त्यामध्ये आपल्याला असं उन्हाळ्यामध्ये लस्सी वगैरे द्यायला किंवा मग चहा घ्यायला पण खूप छान आहेत. चहासाठी थोडंसं ते मोठंच होऊन जातं, पण तरी पण चहा वगैरे दिला ना तर छान गरम राहतो चहा त्याच्यामध्ये आणि लस्सी वगैरे द्यायला पण बरे पडतात. त्यानंतर दीदीने 7वीत का 8वीत असताना हा कप दिला होता आहोंना बर्थडे गिफ्ट. म्हणजे त्यांचा फोटो आहे त्यावर प्रिंट केलेला असा. तर तो दिला होता तिने. त्यानंतर हे दिवे ना दिवाळीचे ते पण मी इथेच ठेवून दिलेत. म्हटलं बरे राहतील म्हटलं त्या ठिकाणी पटकन सापडतात. म्हणजे कधी अशी वेगळी पूजा पण मांडली तर ठेवता येतात म्हटलं. मग आता सगळंच काढून घेतलं. त्यावरचे जे काच आहेत ना ते खूप खराब झाले होते. म्हणजे धूळ बसली होती त्यावर. आता वरून त्याला शटर आहे काचेचं म्हणजे तरी पण काय माहिती कुठून घुसते तिकडे धूळ. तर ते खराबच होत राहतं आणि आता बरेच दिवस झाले क्लीन पण नव्हतं केलं. ते कॉर्नरला एक वेगळं येऊन जातं ते कपाट. त्यामुळे असं काही तिकडे हात मारणं होत नाही जास्त. म्हटलं चला आज डीप क्लीन करून घेऊया. मस्त ओल्या सुक्या कापडाने छान असं पुसून घेतलं आणि सगळे व्यवस्थित कप वगैरे धुवून लावून दिले. त्यानंतर म्हटलं चला आता हे जे आहे ना स्पंज ते कशात निघालं तेही मला आठवत नाही आता. पण बरेच दिवस झाले मी त्याला सांभाळून ठेवलं होतं. म्हणजे जवळजवळ 2-3 महिने झाले असतील, जास्त पण झाले असतील. तर वॉशिंग मशीन जवळ म्हटलं चला थोडं आवरूया. तिथेच मला ते दिसलं, मागे ठेवून दिलं होतं मी त्याला घडी घालून. तर म्हटलं त्याचंच काहीतरी करूया म्हटलं. तर हे मी घेऊन आले मग आणि आता माप वगैरे टाकून त्याला असं कटिंग करून घेते. तर त्याला त्याचं की नाही मी हे शिवणार आहे, रनर शिवणार आहे डायनिंगवरचं. तर छोटंच होणार आहे, पण तरी चालतं. जे आपण मिडलला असं मध्ये टाकतो ना, तसं रनर तयार होईल त्याचं. खूप असं मोठं नाही होणार. पण म्हटलं चला छान वाटेल तर शिवून बघूया म्हटलं. आणि माझ्याकडे एक कापड होतं, त्यालाच मी वरून कव्हर करणार आहे. तर आता व्यवस्थित सगळीकडनं कटिंग करून घेतली. आणि हे शिवताना की नाही मी बऱ्याच वेळ लाईव्ह पण आले होते बरं का. जवळजवळ 1 तास लाईव्ह आले होते. तर त्यावेळेस काय माहिती तुम्ही जॉईन झाले होते की नाही. तर जॉईन होत जा. मी अधनं-मधनं लाईव्ह येत असते. तर आता हे कापड आहे तर याच्यातनंच मी ते हे करणार आहे, शिवून घेणार आहे. थोडंसं डायनिंगला मॅच पण होईल म्हटलं हे आणि थोडं डिझाईन त्यावरच असं ऑथेंटिक आहे तर चांगलं वाटेल म्हटलं. तर आता इकडे माप टाकून घेते आणि दोघंकडनं तेच सेम लावणार आहे मी कापड. कारण ते कॉटनमध्ये थोडं तर छान बसेल म्हटलं, सरकणार वगैरे नाही. तर मग आता इकडे कटिंग करून घेते मी आणि त्यानंतर मग मध्ये शिलाया टाकून आजूबाजूला आधी शिलाई टाकणार आहे. त्यानंतर पट्ट्यांचं त्याला कव्हर करून घेणार आहे आणि आतमध्ये पण 2-2, 3-3 शिलाया टाकणार आहे. तर झाले असं एकीकडे टाकून. तेव्हा मी लाईव्ह आले होते. बरचसे शिवून झालं माझं. आता कॉर्नरला फक्त एक साईड बाकी होती तिची पट्टी लावायची. तर तीच मी आता लावून घेते. म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया म्हटलं. तर खूप छान वाटत होतं ते. आणि
म्हटलं चला काहीतरी याचा रियूज झाला, बऱ्याच दिवसांपासून पडलं होतं म्हटलं, आणि अशी आपल्याकडे बरेचसे असेच कापडं पडलेले असतात, तर त्याचा काहीतरी रियूज झाला ना तर बरं वाटतं. आणि इकडे आता पूर्ण शिवून घेते मी, आणि त्यानंतर मग पट्टी फोल्ड करून आपल्याला परत त्या ठिकाणी शिलाई टाकून घ्यायची. तर खूप छान दिसतं. आपण कुठल्याही जुन्या बेडशीटचं वगैरे पण शिवू शकतो. बेडशीटने पण छान दिसतं ते. कलरफुल आता हल्ली बेडशीट येतात, ते वापरून आपण शिवू शकतो. तर असं आपण डायनिंगवर किंवा मग टीपॉयवर रनर जे असतात ना, ते आपण शिवून घेऊ शकतो. तर शिवल्यावर तर छानच वाटत होतं. डायनिंगला मॅच पण झालं होतं. ते तुम्हाला मी टाकून पण दाखवते त्या ठिकाणी. आता कपाट वगैरे क्लीन केली होती मी मागे, आणि त्यामुळे की नाही बरेचसे असे कापडं, मुलांचे जुने कपडे वगैरे मी काढून ठेवलेले. तर म्हटलं चला एक एक आता काहीतरी शिवायला घ्यावं लागेल म्हटलं, म्हणून सध्या मी आता स्टिचिंगचे व्हिडिओ पण टाकते. म्हणजे ब्लॉगमध्येच आपलं थोडंसं स्टिचिंगचं पण दाखवून देते. तुम्हाला जर का आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, आणि आपल्या फ्रेंडसोबत तुम्ही शेअर करायला अजिबात विसरत जाऊ नका, आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरत जाऊ नका. चला आता इकडे आपलं हे रनर पण झालेलं आहे, आणि बघा डायनिंगवर टाकलंय तर बऱ्यापैकी मॅच झालंय. आता मुलं म्हणत होते की छोटं झालं का, पण नाही, असे जे छोट्या साईजचे रनर असतात ना ते पण मी बघितलेत, आणि असे आपण मध्यभागी असं टाकू शकतो, किंवा मग खाली डायनिंगच्या खालपर्यंत जातात असेही रनर असतात मोठे मोठे. तर बघा मला तरी छान वाटत होतं ते, आणि मस्त बसलं होतं, कारण कॉटनचं कापड आहे त्यामुळे सरकणार वगैरे नाही. तर इकडे तुम्ही बघू शकता, आणि असं आपण कुठल्याही जुन्या कापडापासून किंवा जुन्या कुठलंही कापड असेल तर ते आपण असं शिवू शकतो त्याचं, आणि खूप छान वाटतं. तर म्हटलं चला आजचा दिवस काहीतरी सत्कारणी लागला, एक नवीन वस्तू शिवून तयार झाली आपली. त्यानंतर मग संध्याकाळी भाज्या वगैरे घ्यायला गेले होते. मला थोडंसं मुलांसाठी झेरॉक्स वगैरे पण त्यांना काढायचे होते, मग ते जायचं होतं सोबत. म्हटलं चला भाज्या पण घेऊन येऊया. तर इकडे आता भाज्या वगैरे काढून घेतल्या, आणि त्यानंतर म्हटलं मी नाही आज हे पण आणलं होतं, तुरीच्या शेंगा पण आणल्या होत्या, मला त्या वाफवून घ्यायच्या होत्या. तर म्हटलं चला, त्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा माझा राहिलेला होता. तर मुलांचा चालला होता अभ्यास, त्यामुळे ते बसले होते अभ्यासाला. आणि इकडे बघा तुरीच्या भरपूर अशा शेंगा आणल्या होत्या मी, जवळजवळ अर्धा 1 किलो शेंगा आणल्या होत्या, आणि ते एकत्र सगळं टाकून दिलं होतं, म्हणजे भेंडी, वाल आणि तूर. त्यामुळे ते मला निवडायचं पण होतं आता. तर शक्यतोवर मी कॅरी बॅग घेत नाही मी ना, म्हणजे पिशवीच घेऊन जाते सोबत. पण आता जास्तीचं होतं म्हणून मग म्हटलं चला. आणि आम्ही ना लहानपणी म्हणजे आई आमच्या असं घराच्या मागे जी जागा होती ना, म्हणजे आमचीच जागा होती, त्या ठिकाणी आई असं लावायची, तुरीच्या शेंगा वगैरे अशा गोष्टी लावायची. मुगाच्या शेंगा, तुरीच्या, त्यानंतर मिरच्या. तर त्यावेळेस आम्ही डायरेक्ट झाडावरनं काढून खायचो, आणि त्यामुळे ते खूप छान वाटायचं. तर म्हटलं चला आज आठवण आली तुरीच्या शेंगांची, आणि दिसल्या मला बाजारात तर घेऊन आले, म्हटलं वाफवता येतील. आणि आता मी माझं चाललं होतं ते सगळं निवडणं आणि विचार करणं की या शेंगा आता वाफवू की उद्या वाफवू म्हटलं, आणि तोपर्यंत लाईटच गेली. तर थोड्या वेळाने मग लाईट गेली, तर म्हटलं आता काय करावं, कारण स्वयंपाक पण राहिलाय, आणि मला म्हणा मूग डाळीची भजी पण करायची होती. त्याचं मूग डाळ मला मिक्सरमधनं पण काढायची होती. त्यामुळे म्हटलं चला आता करता येईल, तर हे तर निवडूया म्हटलं. तर माझं इकडे ते चाललं होतं. त्यानंतर मुलांचा अभ्यासही चालला होता, आणि त्यामध्येच लाईट गेली. आमचं इन्व्हर्टरही बंद पडलं, आणि थोड्या वेळ अंधारच झाला. तर रातचं असं चाललं होतं काहीतरी. तर म्हटलं चला आता थोड्या वेळाने लाईट आली, मग त्यानंतरच मम्मी स्वयंपाक करायला घेतला. तोपर्यंत बेसिकची तयारी असते ती करून ठेवली. इकडे कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर असं मिक्सरला बारीक केलं, वाटण तयार. डाळ भिजत घातली होती दुपारी. म्हटलं चला थोडीशी भजी होईल रात्री जेवणासोबत. मग आता मिक्सरला डाळ वाटून घेते. खूप जास्त बारीक नाही करायची आपल्याला. ती बारीक केली मिक्सरला, आणि थोडीशी जाडसरच वाटायची म्हणजे. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं, आणि थोडासा चिमूटभर म्हणजे खायचा सोडा घालायचा. खूप छान होते, आणि गरम गरम भजी तर खूपच छान लागते. आपण त्याच्यात म्हणजे थोडंसं कमी पाणी घातल्यानंतर थापून असे वडे पण आपण त्याच्यात करू शकतो. मेंदू वडे वगैरे असतात ना तसे, पण मला भजीच करायची होती. म्हटलं चला मग पटापट चमच्याने सोडून दिल्या भज्या, म्हणजे हातही भरवत नाही आणि पसाराही होत नाही जास्त. तर इकडे आता म्हटलं चला भजी पटकन तयार करून घेते, आणि त्यानंतर मग एका बाजूला स्वयंपाक पण माझा झालेलाच होता, तर ते जेवायलाही देऊ म्हटलं सगळ्यांना. तर आज काही नाही, आज खिचडीच केली होती मी, त्यासोबत ही भजी होती, आणि पापड लोणचं वगैरे असा आजचा बेत होता जेवणाचा. तर लाईटही गेली होती, आणि लाईट गेल्यानंतर ना अजिबात किचनमध्ये थांबावंसं वाटत नाही. माझं इन्व्हर्टर थोड्या वेळ बंद पडलं होतं, तर अजूनच मला हे वाटत होतं, कंटाळा येत होता, म्हणजे किचनमध्ये थोडंसं उजेड असलं की बरं वाटतं. आणि आता ते इन्व्हर्टरची सवय झाली ना, म्हणून लाईट गेली की अंधार अजिबात सहन होत नाही. मग म्हटलं चला आता गरम गरम इकडे भजी पण तयार करून घेतली.
आणि भजी इकडं मी आता मंद गॅसवर थोडीशी म्हणजे कुरकुरीत होते, मग ती जास्त हाय फ्लेमवर काही तळायची नाही आपल्याला तिला. तर ती पण तळून घेतली आणि त्यानंतर बघा मस्त अशी भजी पण रेडी झालेली. तर आता आम्ही जेवणाला बसतो आणि व्हिडिओ जर का आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.